आकाशवाणी. मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा. मुंबई पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2,500 कोटी रुपयांचे प्रकल्प. अमित शहा यांची घोषणा. या महिन्यातील मन की बात येत्या 18 तारखेला. गव्हासंदर्भातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याच्या सूचना. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एचएस प्रणॉयची केंटा निशिमोटोवर तर पीव्ही सिंधूची तै झुविंगवर मात. आता सविस्तर बातम्या. बिपरजॉय चक्रीवादळात प्राणहानी होणार नाही आणि मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी सज्ज राहावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत केलं. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासंदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच सेनादल, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्याही गरजेनुसार सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्युत, दूरसंचार, आरोग्य आणि पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावं. गीर अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भातही सतर्क राहावं अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात बंदरावर अर्थात द्वारका, जामनगर, पोरबंदर या भागाला धडकण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन तसंच केंद्रीय सुरक्षा दल नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करत आहे. सर्व किनारपट्टीच्या भागांमध्ये आपत्ती नियंत्रण कक्षाचे मदत क्रमांक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल तसंच कच्छमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर भुज इथं काल बैठक घेऊन या चक्रीवादळाच्या अनुषंगानं तयारीचा आढावा घेतला. तसंच केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनीही द्वारका इथं भेट देऊन या भागातल्या परिस्थितीची पाहणी केली. उद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला धडकण्याची शक्यता असून ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगानं वाहणारे वादळी वारे 150 किलोमीटरपर्यंत तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मासेमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 597 तुकड्या, केंद्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दलाच्या 18 आणि 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या बैठकीत शहा यांना दिली. बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसणाऱ्या भागात विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी ऊर्जा मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण आणि विद्युत महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी वादळादरम्यान निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थितीवर लक्ष ठेवून गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांची वीज पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी ठोस निर्णय घेण्याच्या सूचना सिंह यांनी दिल्या आहेत. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2,500 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्वाची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली इथं केली. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची महत्वाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या 7 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती शहा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन ॲट 2047 अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी हे निर्णय घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 8,000 कोटींहून अधिक किंमतीच्या 3 महत्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गव्हासंदर्भातील गैरप्रकारांना आळा बसावा आणि गव्हाच्या उपलब्धतेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं राज्यांना घाऊक विक्रेते, व्यापारी, किरकोळ विक्रेते, विक्रेत्यांची साखळी तसंच गव्हाचं वितरण करणाऱ्या यंत्रणा यांनी गव्हाच्या साठ्याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं तसंच गव्हाची बाजारात सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी काल दूरस्थ पद्धतीनं राज्यांच्या अन्न सचिवांची बैठक घेतली. त्यावेळी या सूचना देण्यात आल्या. गहू आणि तांदळाच्या वाढत्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात 15 लाख मेट्रिक टन गहू आणि खुल्या बाजारातील तांदूळ विक्रीवर नियंत्रण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचीही माहिती या बैठकीत देण्यात आली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पद सोडताना बेकायदा रीतीनं राष्ट्रीय सुरक्षेची कागदपत्रं ठेवल्याचा आणि ती वसूल करण्याची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी खोटं बोलल्याच्या फेडरल फौजदारी आरोपात आपण दोषी नसल्याचं म्हटलं आहे. फ्लोरिडातील मियामी इथल्या फेडरल न्यायालयात न्यायाधीश जोनाथन गुडमन यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत ट्रम्प यांनी हा युक्तिवाद केला. नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात ते कायदेशीर लढाई लढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेली पदवीपूर्व पात्रता परीक्षा अर्थात नीट परीक्षेचा यावर्षीचा निकाल काल जाहीर करण्यात आला. तमिळनाडूचा प्रभंजन जे आणि आंध्र प्रदेशचा बोरा वरुण चक्रवर्ती या दोघांना 99.99% मिळवून ते देशात अव्वल स्थानी आहेत. सर्वाधिक गुणवत्ता मिळवणारे विद्यार्थी अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आहेत. नीट पात्रता परीक्षा गेल्या महिन्यातील 7 तारखेला झाली होती. यासाठी 20,87,000हून अधिक उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधतात. या महिन्यातील मन की बात येत्या 18 तारखेला प्रसारित होणार आहे. नागरिकांनी या संदर्भातील आपले विचार नमो अॅप, माय गव्ह या संकेतस्थळावर नोंदवाव्यात. तसंच 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही नागरिक आपल्या सूचना पोचवू शकतात. भारत अफगाणिस्तानला मानवी हेतूनं पुन्हा 20,000 मेट्रिक टन गव्हाची खेप पाठवत आहे. ही खेप इराणच्या चाबहार बंदरावरून पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती अफगाण ऑनलाईन वृत्तसेवा विभागानं दिली आहे. अफगाणिस्तान सध्या भीषण अन्न तुटवड्याला तोंड देत असताना त्यांना मदत म्हणून भारतानं हे पाऊल उचललं आहे. याआधी भारतानं पाकिस्तानमार्गे 40,000 मेट्रिक टन गव्हाची मदत पाठवली होती. उत्तर नायजेरियात काल नायगर नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात 100 नागरिकांचा मृत्यू झाला. नायगर राज्यात एक लग्न समारंभ आटोपून इग्बोटी गावातील नागरिक परतत असताना हा अपघात झाला. या भागात मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू असल्याची माहिती नायजेरियातील पोलिसांनी दिली. चेन्नई इथं सुरू असलेल्या विश्व स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पूल बी सामन्यात भारतानं हाँगकाँगवर 4-0नं मात केली. भारताच्या बाहेसिंहनं हाँगकाँगच्या चुंग यांग लाँग याचा 7-2, 7-3, 7-6 असा पराभव केला. तर जोशना चिनप्पानं हेली फंगचा 7-1, 7-5, 7-6नं पराभव केला. तिसऱ्या सामन्यात सौरभ घोषालनं यू लिंगचा 5-7, 7-2, 7-5, 7-1नं पराभव केला. तर चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात तन्वी खन्नानं टोबित्सेला 5-7, 6-7, 7-1, 7-4, 7-3नं नमवलं. आज पूल बी मध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर तर पूल अ मध्ये इजिप्त आणि कोलंबियाबरोबर होणार आहे. येत्या 17 जून ते 25 जून या कालावधीत जर्मनीतील बर्लिन इथं होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक खेळासाठी 198 खेळाडूंसह 280 जणांचं पथक काल रवाना झालं. त्याआधी भारतीय क्रीडा प्राधिकरणानं दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू मैदानावर खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. या स्पर्धांसाठी 190 देशांमधून 7,000 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच.एस. प्रणॉयनं काल पुरुषांच्या एकेरीत जपानच्या केंटा निशिमोटोवर 21-16, 21-14 अशी मात केली. पुढच्या फेरीत त्याची अंगस कालॉंगशी लढत होणार आहे. पी.व्ही. सिंधूनं महिला एकेरीत जॉर्जियाच्या मरिस्का तुजुंगवर 21-19, 21-15 अशी मात केली. तिचा आता तैवानच्या तै झू यिंगशी सामना होईल. सात्विक साईराज रेन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव आणि टोमा ज्युनियर यांच्यावर 21-12, 11-7 अशी मात केली. ही स्पर्धा 18 जूनपर्यंत चालणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा. मुंबई पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2,500 कोटी रुपयांचे प्रकल्प, अमित शहा यांची घोषणा. या महिन्यातील मन की बात येत्या 18 तारखेला. गव्हासंदर्भातील गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याच्या सूचना. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच.एस. प्रणॉयची केंटा निशिमोटोवर तर पी.व्ही. सिंधूची तै झुविंगवर मात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.